अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या स्थलांतरावरून वाद निर्माण झालाय। आश्रमशाळा अंजनगाव सुरजी परिसरातील ठाकरे मंगल कार्यालयाच्या जागेत स्थलांतरित करण्यासाठी अमोल ठाकरे यांनी अर्ज करून जागा उपलब्ध करून दिली होती। यासाठी परिसरात वर्गखोल्यांसह आवश्यक बांधकाम आणि सुविधांवर खर्च करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। मात्र अवघ्या 2 महिन्यानंतर आश्रमशाळा पुन्हा दर्यापूर बाभळी येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अमोल ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली। आपण केलेल्या बांधकाम खर्च आणि जागेचं भाडं शासनाने द्यावे अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली। या निर्णयामुळे आपलं मोठं आर्थिक नुकसान झालं असून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलंय। तसेच खर्च आणि भाड्याची रक्कम मिळाली नाही तर आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर विलास काविटकर यांच्यासह नगरसेवक मनीष मेन आणि इतर नागरिक उपस्थित होते। आता काय प्रॉब्लेम आला? तर हे सगळं करून देत असताना तिच्यात मधात जे जुनी इमारत मालक होते त्यांना हे माहीत पडलं की बा ही शाळा जाणार आहे। तर त्या इमारत मालकांनी तिच्यात इमारत हा दर्यापूर बाभळी शाळा पहिले कुठे होती? हे तालुका दर्यापूर बाभळी येथे। त्याच्या पहिले गुल्लरघाट इथे होती। गुल्लरघाट हे शाळा आदिवासी आश्रमशाळा ही गुल्लरघाटची आहे। तिचं पुनर्वसन झाल्या कारणाने तिचा इमारत नसल्या कारणाने त्यांनी शाळा शिफ्ट केली बाभळी येथे। दर्यापूर कॅम्प बाभळी झाली ते, आणि तिथे बाभळीची शाळा तिथे 12 वर्षे राहिली। 12 वर्षे राहून तिचा सुखसुविधा त्या घर मालकाने पुरवल्या नसल्या कारणाने चांगल्या सुखसुविधेसाठी त्यांनी माझी इमारत सिलेक्ट केली। सगळं केल्यावर त्यांनी इमारत मालकाने जो जुना इमारत बाभळीचे त्यांनी पेपरबाजी करून माझं कामात हस्तक्षेप केला। तर त्याच्यामुळे माझं जे शिफ्टिंग होणार होती 1 डिसेंबरला जे साहेबांनी दिली ती शुक्ला साहेबांनी, तर त्याच्यात व्यत्यय आला आणि त्यांनी मग ATC ऑफिस अमरावती अप्पर आयुक्त तर त्यांनी समिती नेमली। ते समिती आली आणि त्यांच्या आता तुम्हाला प्रॉब्लेम काय? हे जे इमारत बांधली याला खर्च किती आला तुम्हाला? इमारत बांधली तर याला मला 30 लाख रुपये खर्च आला। आणि हे जे बांधकाम करण्यासाठी माझं जे शाळेचं सिलेक्शन झालं त्यापासून जो 1 वर्षापासून माझा व्यवसाय बंद पडला। तुम्हाला भेटला ना मग? हा, मला 1 रुपया बी शासनाकडून मिळाला नाही। किती दिवसाचं? हा, हे 2 महिन्यापासून शाळा इथे आणली त्यांनी। 2 महिन्यापासून शाळा आणली आणि त्यांना मी 2दा पत्र केले की बा मला माझा करारनामा आणि भाडेतत्वाची कारवाई करण्यात यावी। पण त्यातले काही जे शिक्षक आहेत हे आपल्या इमारतीबद्दल जे विरोधी होते तर त्यांनी त्यांच्या पालकांना आपल्याविषयी खोटं माहिती पुरवून त्यांना घरीच थांबून ठेवलं आणि विद्यार्थी आणले नाही। मी मला एवढं समजत नाही की मी एक साधा शेतकरी आहे की मला याच्यातलं पौडीचं बा शाळेचं जरासं की ज्ञान नसताना, ऑफिशियल शासकीय ज्ञान नसताना मला एवढं समजत नाही की एकच ऑफिसर बा आपली शाळा आपली जागा चांगली असताना हे शाळा बाभळी येथील शाळा ही चांगली नसताना बा तोच आपल्या शाळेत शाळा शिफ्ट करते आणि 2 महिन्यातच तेच शाळा आधी पूर्ण जुन्या इमारतीत का नेत आहे। तर याला मी जे मला जो खर्च करायला लावला आहे तो खर्चाचं काय माझ्या? राज्य शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या नवीन शासन निर्णयाचा निषेध करत चंद्रपुरात आदिवासी विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले। आदिवासी विकास विभागाचा प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या पार्किंग परिसरात हे आंदोलन सुरू असून 5 ऑगस्ट नंतर 14 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या नवीन GR विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधक असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। नवीन निर्णयातील जाचक अटी रद्द करून विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। वयाच्या 26 वर्षानंतर वसतिगृहात प्रवेश न देणे तसेच शैक्षणिक खंड पडल्यास प्रवेश नाकारण्याची अट अन्यायकारक असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। या अटीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। तर आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। सर, आदिवासी मंत्र्यांना आदिवासी मुलांवर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे। एक असं क्रूर असा GR काढला, त्याला आम्ही एक प्रकारचं ब्रिटिशाच्या काळामध्ये रोलेट ऍक्ट काढला तसा समजू। कारण सर आमच्या कसं शैक्षणिक आदिवासीचा जो समुदाय आहे, जर भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जर 80 वर्ष पूर्ण झाली, ही पहिली पिढी आहे शिक्षण घेत आहे।
तर प्रशासनाला गर्व असलं पाहिजे का विद्यार्थी 30 वयापर्यंत शिकत आहे, पण प्रशासनानंच त्यावर गदा केला की 26 वर्ष वयापर्यंत शिकलं पाहिजे, त्यानंतर तुम्हाला वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. सर, आमचा 99% हा समुदाय हा आजही वसतिगृहामार्फतच उच्च शिक्षण घेत आहे. पण जर वसतिगृहामध्ये जर त्यांना प्रवेश मिळत नसतात तर माझ्या मताने सर आदिवासी समाजातील जे साक्षरता दर आहे एकदम निम्न दर्जाचे होऊन जाणार. आणि पूर्वी जसा अन्याय होतात म्हणजे शिक्षण नसल्यामुळे अन्याय होत आहे, जर आदिवासी समुदायामध्ये जर शिक्षणच नसणार तर आदिवासी समुदायाच्या समस्या तर खूप सारे वाढणार. आणि या जी आर मध्ये नमूद केलेलं आहे की जर शैक्षणिक खंड पडला तर तुम्हाला वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. सर, शैक्षणिक खंड अनेक कारणापुढे मिळतात. जर सीईटी मध्ये कमी पर्सेंटेज आले तर खंड पडू शकते. जर एका जणाला जर रुग्णालयात दाखल केलं, कसं काही आजार असलं दीर्घकालीन, त्यामुळे बी खंड पडू शकते. दुसरं म्हणजे सर कुटुंबाची जर आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल त्यामुळे खंड पडू शकते. म्हणजे जर अशा जर कारणामुळे जर खंड पडत असेल त्या मुलांना जर शिक्षण वसतिगृहात प्रवेश नसेल तर नुकसान कोणाचं होणार, तर विद्यार्थ्याचं नुकसान असं. हा प्रकारची जाचक अटी त्यांनी रद्द केले पाहिजे. त्यानंतर सर यामध्ये एक आपला किलोमीटरची मर्यादा ठेवण्यात आली. तर स्थानिक पातळीवर जर विद्यार्थ्याला जर प्रवेश मिळत नसेल तर ते योग्य आहे, परंतु सर 5-15 किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागातील व्यक्तींना जर त्या ठिकाणी जर प्रवेश मिळत नसणार, हे अन्यायकारक जी आर आहे सर, हा पूर्णपणे रद्द केला पाहिजे. जळगावच्या रेल्वे माल धक्क्यावर हमालीचं काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खान्देश रेल्वे माल धक्का माथाडी कामगार संघटनेच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. राजकीय दबावामुळे माथाडी कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. रेल्वे माल धक्क्यावरील बंद असलेली टोळी क्रमांक 8 तात्काळ पूर्ववत करून संबंधित हमाल कामगारांना त्यांचं हक्काचं काम पुन्हा देण्यात यावं अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच 2024 मध्ये मंजूर झालेले वेतनवाढ अद्याप थकीत असल्याचा दावा करत संबंधित मालक आणि व्यापाऱ्यांकडून वेतनाची फरकाची रक्कम वसूल करून ती कामगाराच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणी संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त, केंद्रीय मुख्य कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. खान्देश रेल्वे माल धक्का माथाडी कामगार संघटने सचिव मी विशाल अजय सुरवाडे. आज आम्ही आमरण उपोषण यासाठी बसलो आहोत. आमची हमाल कामगारांची एक टोळी आहे, तिच्यात आम्ही हमाल कामगार म्हणून कार्यरत होतो. 2 वर्षापासून मागे कार्यरत होतो, परंतु यांनी आमच्यावर दबावाने आमची टोळी बंद केली. कारण याच्या मागे असं की जेव्हाही भाववाढचा मुद्दा हा समोर आलेला आहे त्याचे संपूर्ण पाठपुरावा आम्हीच केलेला आहे. त्याकरता या टोळीपासून आम्हाला वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच 2024 जी थकीत फरकची रक्कम आहे अजूनपर्यंत आमच्या खात्यावर जमा झालेली नाही आहे. तसेच 2025 आणि 26 जे मागणी निदर्शनानुसार पत्र निघतं ते अजूनपर्यंत आम्हाला देण्यात आलेलं नाही आहे. आणि जी आमची भाववाढ आहे ती अजूनपर्यंत यांनी लागू केलेली नाही आहे. या संदर्भात जेव्हा आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांना फोन लावून या संदर्भात विचारणा केली तेव्हा यांनी आम्हाला सांगितलं की लोकल प्रेशर भरपूर आहे इथं आणि हे आम्हाला अडचणीत आणून टाकतात. आता तुमची मागणी काय आहे? यांनी आमची जी टोळी आहे हमाल कामगारांची, आम्हाला कामावर पुन्हा घेण्यात यावं. तसेच 2024 मध्ये जी फरकची रक्कम आहे ती हमाल कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. तसेच 25-26 जी भाववाढ झाली ती भाववाढचं आम्हाला पत्र देऊन ती भाववाढ किती टक्क्याने झाली आहे याचे आम्हाला तात्काळ लेखी स्वरूपात पत्र देण्यात यावं. तोपर्यंत तुमचं आमरण सुरूच आहे. तोपर्यंत हो, मागणी मान्य होणार नाही तिथपर्यंत. काय नाव तुमचं? विशाल अजय सुरवाडे, काय तुम्ही अध्यक्ष? सचिव, कोणत्या संघटना? खान्देश रेल्वे माल धक्का माथाडी कामगार संघटना.